तर ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी बरीचशी देवी आईची सेवा केलेली आहे, आपल्या कुलस्वामिनीची सेवा केलेली आहे। तर ती जी सेवा आपण जी काही सेवा केलेली आहे ती देवीपर्यंत पोहोचली आहे की नाही त्याची पोच पावती, त्याचं जे काही आपल्याला संकेत आहेत ते देवी आई नेहमीच देत असते। तर ते संकेत काय आहेत त्याने आपल्याला समजणार आहे आपली सेवा किती प्रमाणे पोहोचली आहे ते। तर तेच मी तुम्हाला संकेत आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून काही मिस होणार नाही। तर चला, हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ बघा खूप खास आहे, कारण आता नवरात्र सुरू आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि जसं मी नेहमी सांगते तुम्हाला, नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की नवरात्रामध्ये देवीचं जे तत्व आहे, देवीचं जे सत्व आहे, देवीची जी पॉझिटिव्हिटी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जाणवते या नवरात्रीमध्ये। त्यामुळे जेवढी पण सेवा आपल्याला जमेल तेवढी तितकी करायची आहे। आणि बऱ्याचशा जणांनी सेवा भरपूर आपल्या देवी आईची केलेली आहे, आपल्या कुळदेवीची सेवा केलेली आहे, भवानी आईची, महालक्ष्मी आईची सेवा केलेली आहे, त्यात काही शंकाच नाही आहे। पण आपल्याला असं वाटतं की आपण सेवा करतो तर आपली सेवा देवीपर्यंत पोहोचते का, त्याचं आपल्याला जे अनुभव आहेत ते काय आले नाही आपल्याला, तर म्हणजे आपल्याला कसं कळणार की आपली देवीपर्यंत सेवा पोहोचली आहे। तर असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, साहजिकच आहे ते प्रश्न येणं। आणि त्या प्रश्नाचं निवारण जे आहे म्हणजे खरंच आपली देवीपर्यंत सेवा पोहोचली आहे का, पोहोचते का, तर ह्याच्याबद्दलच मी तुम्हाला काही आपल्याला असे अनुभव येतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्याला काय माहिती म्हणजे एवढं काय आपल्याला क्लिक होत नाही किंवा लक्षात येत नाही की अरे असं झालं तर असं आहे। त्यामुळे मी तुम्हाला असे काही आपल्याला देवी आई जे आहे अनुभव देत असते की त्यांनी म्हणजे देवी आईने आपली सेवा स्वीकार केलेली आहे। तर त्याचे जे आपल्याला पोच पावती आपण म्हणतो, तर ती आपल्याला कुठे ना कुठे देवी आई किंवा जे कोणते आपण कधीही कोणती देवाची सेवा करत असेल तर त्याची पोच पावती आपल्याला देव जे आहेत ते देत असतात। तशाच प्रकारे देवी आई, आपली भवानी आई, आपली महालक्ष्मी आई, आपली कुळदेवी आपल्याला संकेत देत असते, पण आपण ते कॅच करू शकत नाही किंवा आपण ते जाणवू शकत नाही किंवा आपल्याला इतकं क्लिक होत नाही, लक्षात येत नाही। तर त्याच्याचबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की काही काही असे संकेत भेटल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या कुळस्वामिनी आहे, कुळदेवी आहे किंवा आपली भवानी आई आहे तिच्यापर्यंत आपली सेवा जी पोहोचली आहे त्याची जी पोचपावती आहे म्हणजे त्याचा आपल्याला संकेत भेटत असतात। तर ते काय काय संकेत आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आपण नवरात्रीमध्ये 7-8 दिवस बरेच सेवा केली आहे, अष्टमीची पण सेवा सगळ्यांची झालेली आहे। तर आणि पुढे पण आपण नवमीला आणि दसऱ्याला सेवा करणार आहोत। तर भरपूर जणांना असे संकेत आले असतील पण आपल्याला इतकं क्लिक झालं नसेल, तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे। आजपर्यंत जेवढी पण तुम्ही सेवा केली आहे 8 दिवस त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला नक्की अनुभव आला आहे, येईलच। तुम्ही आठवायचा प्रयत्न करा आपल्यासोबत असं घडलं आहे की नाही, त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच की नक्की तुमची सेवा जी आहे ती देवीने स्वीकार केली आहे। आणि याच्यातले काही पॉईंट्स जर कोणाला म्हणजे काही प्रचिती आली नसेल तर असं नाहीये की आपली सेवा पोहोचली नाही देवीपर्यंत, असं नाहीये। अजून काही संकेत असतात, पण जेवढे मी सांगणार आहे तेवढे आले असतील तुम्हाला तर नक्कीच तुमची सेवा देवीपर्यंत पोहोचली असेल। पण ज्यांना कोणाला असे संकेत आले नसतील, जे मी सांगणार आहे ते आले नसतील, तर असं काही नाहीये, देवीपर्यंत तुमची सेवा ही पोहोचलेली आहे। त्याच्यामध्ये काही शंका नाहीये, कारण देवीचं जे तत्व आहे, देवीची जी पॉझिटिव्हिटी आहे ती 9 दिवसांमध्ये भरपूर असते। आणि यावेळेस तर 10 दिवस नवरात्र आलेली आहे, खूप छानच ही नवरात्र होती, त्यामुळे नक्कीच स्वीकारलेली आहे सगळ्यांची सेवा देवी आईने। पण काही संकेत मी तुम्हाला आता सांगणार आहे, ते तुम्हाला जर आले असतील तर नक्कीच तुमची सेवा पोहोचलेली आहे। तर सगळ्यात पहिला जो संकेत आहे, समजा तुम्ही देवपूजा करत असाल, तुमच्या घरामध्ये घट बसवलेला असेल किंवा नसतील बसवले, फक्त 9 दिवस अखंड दिवा लावलेला असेल किंवा ते पण नसेल केलेलं, फक्त तुम्ही अशी देवपूजा करत असाल म्हणजे अगरबत्ती वगैरे ओवाळत असाल आणि तुमच्या दारामध्ये अशी छान काय म्हणतो आपण सुवासिनी आली, जी छान अशी रेडी झालेली आहे, साडी वगैरे नेसलेली आहे, साज शृंगार केलेला आहे
किंवा मग तुमच्या दारामध्ये किंवा घरामध्ये एक कुमारिका आलेली आहे, किंवा मग तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या दारामध्ये जे जोगवा मागायला जे जोगतीने येतात त्या आलेल्या असतील, तर नक्कीच तुमची सेवा तुमच्या कुळदेवीपर्यंत, कुलस्वामिनीपर्यंत किंवा भवानी आईपर्यंत पोहोचलेली आहे. हा पहिला संकेत आहे. कारण हा खूप मोठा संकेत आहे की सवाष्ण तुमच्या घरी येणं, तुमच्या दारात येणं, त्यानंतर कुमारिका येणं, त्यानंतर जोगतीने येणं, हे जर आले तुमच्या दारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तर हा खूप मोठा संकेत आहे. त्याच्यानंतर दुसरा संकेत असा आहे की जेव्हा पण आपण दिवा लावत असतो, तो त्या दिव्यामध्ये अचानक असा चंद्रकोर येतो किंवा दिवा अचानक असा जास्त प्रज्वलित होतो. आपण वात छोटीशी एकदम मंद वात अशी ठेवलेली समजा असेल, पण दिवा एकदम असा जास्त तेजाने वाढतो किंवा जास्त जोरात प्रज्वलित होतो, तेव्हा तो पण एक संकेत आहे की देवीने तुमची जी सेवा आहे ती स्वीकार केलेली आहे. कारण चंद्रकोर बनणं हे खूप छान चांगला संकेत आहे. आणि त्याचबरोबर दिवा जास्त प्रज्वलित होणं हे पण संकेत आहे. पूजा करताना असं झालं तर समजून जा देवी आईने तुमची जी सेवा आहे ती मान्य केलेली आहे. आता तुम्ही आठवून बघा तुमच्यासोबत काय काय झालं आहे ते मी सांगणार आहे. ते तुमच्याशी रिलेट झालं तर तुम्ही खूपच लकी आहात. आणि तिसरा जो संकेत आहे, जर तुम्ही कुठे बाहेर वगैरे जात असाल, दुकानात म्हणा किंवा कामासाठी म्हणा किंवा जॉबला वगैरे जात असाल आणि तुम्हाला अशी छान अशी नटलेली म्हणजे साज शृंगार केलेली लाल साडी वगैरे नेसलेली तुम्हाला जर सुवासिनी बाई, सवाष्ण बाई दिसली, तर तो खूपच छान असा संकेत आहे. कारण इतकं असं नटलेलं कधी कोण म्हणजे नेहमी असं दिसणं, रोडवर दिसणं तर शक्य नाही आहे. पण जर तुम्हाला तशी जर सवाष्ण दिसलं तर तो पण एक छान असा तिसरा संकेत आहे की देवी आईपर्यंत तुमची जी सेवा आहे ती पोहोचते आहे. देवी आईचं तुमच्यावर लक्ष आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक छान संकेत आहे. त्याच्यानंतर चौथा संकेत जो आहे, देवीचं वाहन दिसणं किंवा मग घुबड दिसणं. देवीचं वाहन म्हणजे आपली जी देवी आहे दुर्गा माता, तिचं वाहन आहे वाघ. तर वाघ तुम्हाला दिसणं स्वप्नामध्ये असू दे किंवा प्रत्यक्षात असू दे, किंवा मग घुबडाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, तर मग घुबड आपल्याला स्वप्नामध्ये दिसणं हा खूप छान संकेत आहे. किंवा घुबड कधी कधी कोणाकोणाच्या गॅलरीमध्ये वगैरे पण येतं. आपण असं तर पाहून त्याला घाबरतो, पण गॅलरीमध्ये येणं पण आपल्याला प्रश्न पडतो, अरे असं का झालं, आपल्याला कळत नाही. पण हा पण एक खूप छान असं संकेत आहे की तुमची सेवा जी आहे ती देवापर्यंत पोहोचलेली आहे, स्वीकार मान्य केलेली आहे देवाने तुमची ही सेवा. आणि वाघ दिसणं पण खूप छान आहे. आणि आपण तर असं नॉर्मली वाघ पाहिलं तर घाबरतोच, पण आपल्याला तेव्हा घाबरायचं नाही. असं म्हणायचं की देवी जी आहे ती स्वतः तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेली आहे. देवी तर आपल्याला दिसणार नाही, इतके काय भाग्यवान आपण नाही आहोत. पण थोडं काही सेवा जी आपण करतो त्याच्याने आपलं भाग्य उजळतं. तर तसं मानायचं की जर तुम्हाला वाघ दिसला तर घाबरायचं नाही आहे. असं समजायचं की देवी स्वतःहून तुम्हाला दर्शन द्यायला आलेली आहे, तुमच्यावर आशीर्वाद आहे, कृपा आशीर्वाद आहे, तुमच्या पाठीशी आहे. तर हा पण खूप छान संकेत आहे. त्यानंतर लहान मूल जे आहे ते अचानक तुमच्या घरी आल्याने तुमच्याकडे काय मागायला लागलं, चॉकलेट असू दे किंवा काही असू दे, लहान मूल आपल्या घरात येते. म्हणजे लहान मूल जे आहे, आपण नेहमी म्हणतो मुलं ही देवाघरची फुलं, त्यामुळे लहान मूल जे आहे 1 ते 5-6 वर्षापर्यंत, तर ते जर तुमच्या घरामध्ये आलं, तुमच्याकडून अचानक काय मागतंय, तर तो खूप छान असा संकेत आहे. आणि जर तुम्हाला असं काय झालं असेल तर तुम्ही लक्षात करा की आपल्यासोबत असं काय झालं आहे का. नक्कीच तुम्ही खूप हॅपी व्हाल. हे तुम्ही आठवून बघा. ह्याच्यामधले जे पण काही मी सांगितलेलं आहे, म्हणजे होप सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल. तर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तरच तुम्हाला आठवण करता येईल आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय आपल्यासोबत झालेलं आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच देवीने जी आहे मनापासून तुमची सेवा जी आहे ती स्वीकारली आहे की नाही, याची प्रचिती तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे. आणि ज्यांना कुणाला हे अनुभव आलेले असतील त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्यासोबत काय काय अनुभव आलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला स्वतःला काय माहिती असेल की हा बाबा ही सेवा केल्यानंतर किंवा हे हे केल्यानंतर माझ्यासोबत असं इतकं छान घडलेलं आहे, ते पण तुम्ही मला मला कमेंट्समध्ये सांगा, माझ्यासोबत शेअर करा. नक्कीच मला पण खूप आवडेल तुमचं जे कमेंट्स वाचण्यासाठी, तुमचं जे अनुभव आहे ते ऐकण्यासाठी मला पण खूप छान वाटेल. त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आत्तापुरता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.